राज्यातील एसटी महामंडळाच्या 1485 हेक्टर जागेच्या खाजगीकरणाचा घाट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली। एसटी महामंडळाकडून एसटी डेपोच्या जागा या पीपीपी तत्वावर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपुढे सादरीकरण करण्यात आलं। एसटी डेपोच्या जागा खाजगी विकासकामार्फत विकसित केल्या जाणार आहेत। एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांच्या खाजगीकरणाचा घाट घातला जातोय असा आरोप करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि अधिकारी हे सादरीकरण करणार आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, एकंदरीतच हे काय नेमकं प्रकरण आहे आणि हे खाजगीकरण उत्पन्न वाढीचं कारण देऊन पुढे केलं जातंय, या सगळ्याची खरंच आवश्यकता आहे का? काय नेमकं पुढे येतं या सगळ्यातून? खरं तर आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ याच्या उत्पन्नाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे एसटी ही लॉस मध्ये असली त्यामुळे उत्पन्न वाढीच्या नावाखाली ज्या मोक्याच्या एसटी स्टँड्स आहेत त्या ठिकाणी खाजगी विकासकांच्या माध्यमातून याचा विकास केला जाईल आणि त्यातनं उत्पन्न वाढीवरती भर दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। 1485 हेक्टरच्या जागा आहे ही खाजगीकरणासाठी जो घाट पीपीपी तत्वांवरती केला जात असल्याचं आहे आणि याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांपुढे केलं जाणार आहे। मात्र दुसरीकडे एसटीला बळ देण्यासाठी इतर कुठला पर्याय आहे का याची चाचपणी न करता दुसरीकडे खाजगी विकासामार्फत या जागा दिल्या जात आहेत। त्यामुळे एकूणच यातनं आता काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र एसटी जी लॉस मध्ये चालू आहे त्याच्या उत्पन्न वाढीसाठी हे पीपीपी तत्वांवरती विकसित केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे केलं जाईल आणि त्यानंतर पुढे आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र विरोधकांकडनं या संदर्भात नक्कीच कुठेतरी विरोधाची भूमिका ही पाहायला मिळताना आपल्याला दिसते। निश्चित, त्यामुळे आता एसटी बस खरं सुधारवणं गरजेचं आहे अशी मागणी देखील सातत्यानं नागरिकांकडून होत असते। काय नेमकं पुढे घडते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।